1 फेब्रुवारी 2026 अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं आणि त्या दिवशी मार्केटमध्ये जे काही घडलं ते गेल्या 6 वर्षात पाहिलं गेलं नव्हतं. सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये मोठी घसरण दिसली. निफ्टी तर चक्क 25,000च्या खाली गेली. हे 6 वर्षातलं सर्वात मोठं बजेट डे क्रॅश होतं. पण नंतर गंमत बघा ना, 2 फेब्रुवारीला मार्केट परत एकदा स्थिर झालं. मग प्रश्न पडतो की बजेटच्या दिवशी जे घडलं ते काय होतं? फक्त एक पॅनिक अटॅक होता का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेमीकंडक्टर मिशन 2.0 आणि बायोफार्मा शक्ती यासारख्या मोठ्या घोषणांचा फायदा घेऊन आपण पैसे कसे कमवायचे? FIIs आता पळून जाणार की परत येणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजेटचं पूर्ण पोस्टमॉर्टम करून सामान्य इन्व्हेस्टर्ससाठी एक सॉलिड स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. सर्वात आधी हे कोडं सोडवूया की बजेट जर ग्रोथ ओरिएंटेड होतं मग मार्केटला राग का आला? मार्केट कोसळण्यामागे नेमकं कारण काय होतं? याची प्रामुख्याने मुख्य 3 मोठी कारण आहेत जी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. STTचा शॉक हे मार्केट पडण्यामागचं सर्वात मोठं आणि मुख्य कारण होतं. सरकारने F&O ट्रेडिंग वरचा टॅक्स म्हणजेच STT अचानक वाढवला. फ्युचर्सचा STT सुद्धा 0.02% वरून वाढवून 0.05% केला आणि ऑप्शन्स वरही टॅक्स वाढवला. याचा सरळ अर्थ असा की डेरिव्हेटिव्ह ट्रेडर्सचा खर्च वाढला. जे लोक दिवसाला 50 ते 100 ट्रेड्स करायचे त्यांच्या नफ्यावर याचा थेट परिणाम होणार. मार्केटला भीती वाटली की त्यामुळे मार्केटमधली लिक्विडिटी आणि व्हॉल्यूम कमी होईल आणि हीच भीती कालच्या घसरणीत दिसून आली. दुसरं कारण आहे सरकारी उधार. सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि विकासावर खर्च करण्यासाठी मार्केटमधून जास्त कर्ज घेण्याचे संकेत दिले. जेव्हा सरकार जास्त कर्ज घेतं तेव्हा बॉन्ड यील्ड्स वाढतात आणि बँकिंग स्टॉक्सवर त्याचं प्रेशर येतं. बजेटच्या दिवशी बँकिंग सेक्टर पडण्यामागे हे एक मुख्य कारण होतं. FIIsला आणि मोठ्या इन्व्हेस्टर्सना अपेक्षा होती की कॅपिटल गेन टॅक्स मध्ये किंवा इतर काही टॅक्सेस मध्ये सवलत मिळेल, जी मिळाली नाही. यामुळे थोडीशी निराशा झाली. आता बजेट नंतर मार्केटची दिशा काहीही असो, एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झालंय, ट्रेडिंगचा खर्च वाढलाय. STT वाढल्यामुळे आता प्रत्येक ट्रेडवर तुम्हाला सरकारला जास्त टॅक्स द्यावा लागेल. अशा वेळी जर तुम्ही ब्रोकरेजवरही पैसे घालवले तर नफा घरी कधी नेणार? म्हणूनच बजेट नंतरची स्ट्रॅटेजी आपण वापरणार आहोत. त्यामध्ये सर्वात पहिली स्टेप आहे खर्च कमी करणे. त्यासाठी तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्मची गरज आहे जो फास्ट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह असेल आणि म्हणूनच अशा वेळी मी तुम्हाला ब्लिंकेक्स हा प्लॅटफॉर्म सजेस्ट करेन. ब्लिंकेक्स हे एक पॉवरफुल आणि वापरायला अतिशय सोपं ट्रेडिंग ऍप आहे. बजेटने STT वाढवला असेल तर वाढवू देत, कारण ब्लिंकेक्स तुम्हाला देतंय 2 महिन्यांचा 0 ब्रोकरेज प्लॅन पूर्णपणे फ्री. नवीन युजर्ससाठी ब्लिंकेक्सने ही ऑफर आणली आहे. या प्लॅन मध्ये तुम्ही F&O, इक्विटी डिलिव्हरी, इंट्राडे, करन्सी आणि अगदी IPO अशा सेक्टर्स मध्ये पुढील 2 महिने एकही रुपया ब्रोकरेज न देता ट्रेड करू शकता. विचार करा, ब्रोकरेजचे वाचलेले पैसे म्हणजे प्रॉफिटच आहे. इतकंच नाही तर ब्लिंकेक्स ऍप मध्ये तुम्हाला फ्री रिसर्च अँड मार्केट इन्साइट्स मिळतात, जिथे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतात की या अस्थिर मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट कुठे करावी. आणि जर तुम्ही ऑप्शन्स ट्रेडर असाल ज्यांना STT वाढवल्याचं जास्त टेन्शन आलंय, त्यांच्यासाठी ब्लिंकेक्सचं फ्लॅश ट्रेड फीचर खूप कामाचं आहे, जिथे तुम्हाला ॲट द मनी, ओपन इंटरेस्ट आणि मोस्ट ट्रेडेड कॉन्ट्रॅक्ट्स सारख्या स्मार्ट फीचर्सचा वापर करून टॉप ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट्स एका क्लिकवर शॉर्टलिस्ट करता येतात. स्क्रीनवर टॉप 5 कॉन्ट्रॅक्ट्स क्लिअरली दिसतात. त्यामुळे फास्ट आणि कॉन्फिडंट एक्झिक्युशन शक्य होतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमची ट्रेडिंग जर्नी सीमलेस आणि सोपी बनवायची असेल तर ब्लिंकेक्स नक्की ट्राय करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कॉमेंट मध्ये दिलेली आहे. आत्ताच चेक करा. आता आपण STT आणि टॅक्सच्या पलीकडे जाऊन बजेटमधल्या चांगल्या गोष्टी बघूया, कारण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये इथेच खरा खजिना लपलाय. सरकारने काही सेक्टर्सवर पैशांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. विश्लेषकांच्या मते पुढील 4 सेक्टर्स येणाऱ्या काळात गेम चेंजर्स ठरू शकतात. पहिलं आहे ते सेमीकंडक्टर सेक्टर. हे बजेटचं शो स्टॉपर होतं. सरकारने सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी तब्बल 40,000 कोटी रुपये एवढी तरतूद केली आहे. जगात सध्या चिप्सची कमतरता आहे आणि भारत स्वतःला ग्लोबल चिप हब बनवू पाहतोय. त्यामुळे ज्या कंपन्या चिप मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंग किंवा ATMP प्लांट बनवतात त्या स्टॉक्सवर तुमची नजर असलीच पाहिजे. दुसरं आहे बायोफार्मा आणि हेल्थकेअर सेक्टर. सरकारने बायोफार्मा शक्ती ही नवीन योजना जाहीर केली. याचा उद्देश भारताला बायो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुढे नेणं आहे. कोविड नंतर हेल्थकेअर रिसर्चचं महत्त्व वाढलंय. त्यामुळे फार्मा कंपन्या विशेषतः ज्या R&D मध्ये आहेत त्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तिसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिफेन्स. नेहमीप्रमाणे
सरकारने कॅपेक्स भरपूर वाढवलाय. रस्ते, रेल्वे आणि डिफेन्स साठी रेकॉर्ड बजेट दिले. डिफेन्स मध्ये आत्मनिर्भर भारतमुळे ऑर्डर बुक्स आधीच फुल झाल्या. त्यामुळे इन्फ्रा आणि डिफेन्स स्टॉक्स मध्ये थोड्याशा करेक्शन नंतर पुन्हा तेजी येऊ शकते. चौथं सेक्टर जरासं नवीन आहे, ते म्हणजे रेअर अर्थ मिनरल्स आणि मायनिंग. भविष्यातली टेक्नॉलॉजी जसं ईव्ही, मोबाईल्स यासाठी लागणाऱ्या दुर्मिळ खनिजांवर सरकारने फोकस केलाय. मायनिंग कंपन्यांसाठी ही मोठी संधी आहे. तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये यापैकी कोणत्या सेक्टरचे स्टॉक्स आहेत आणि तुम्हाला कोणता सेक्टर सर्वात जास्त प्रॉमिसिंग वाटतो हे कमेंट्स मध्ये सांगा. आता प्रश्न येतो FIIs चा, म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांचा. 2025 हे FIIs च्या विक्रीचं वर्ष होतं. त्यांनी भारतीय मार्केटमधून पैसे काढून चीन किंवा इतर मार्केट्समध्ये लावले होते. आता बजेट 2026 नंतर त्यांची चाल नक्की काय असेल? अनेक एक्सपर्ट्सचं म्हणणं हे आहे की FIIs अजूनही थोडं सावध राहू शकतात. याची 2 मुख्य कारणं आहेत. STT वाढल्यामुळे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग करणाऱ्या परदेशी अल्गोरिदम्सना भारतीय मार्केट थोडंसं जड जाऊ शकतं. जोपर्यंत अमेरिकेत व्याजदर कमी होत नाही तोपर्यंत FIIचा मोठा ओघ येणं कठीण आहे. पण एक गोष्ट विसरू नका, भारताचा GDP ग्रोथ रेट जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपेक्षा चांगला आहे. त्यामुळे FIIs तात्पुरते दूर जातील, पण लॉंग टर्म मध्ये त्यांना भारताकडे परत यावंच लागेल. त्यामुळे FIIs विकतायत म्हणून तुम्हीही पॅनिक मध्ये येऊन विकू नका. 1 तारखेला मार्केट 25,000च्या खाली गेलं म्हणून ज्यांनी भीतीपोटी चांगले स्टॉक्स विकले त्यांना 2 तारखेला मार्केट वर आलेलं पाहून नक्कीच वाईट वाटत असेल. लक्षात ठेवा, बजेटच्या दिवशीची मूव्हमेंट ही इमोशनल असते. बजेटच्या व्हॉलेटिलिटीचा फायदा घेण्यासाठी अनेक जण प्रमाणाबाहेर ट्रेड करतात आणि मोठं नुकसान करून घेतात. STT आता वाढलाय, त्यामुळे आता ओव्हर ट्रेडिंग करणं तुमच्या खिशाला परवडणार नाही. बजेटमुळे हा स्टॉक डबल होईल अशा व्हॉट्सअप मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सेक्टर्सचा अभ्यास करा आणि मगच निर्णय घ्या. मग आता गुंतवणूकदारांनी नक्की काय करायचं? बजेट 2026 ने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. सरकारचा फोकस मॅन्युफॅक्चरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे. त्यामुळे आपली स्ट्रॅटेजी सिंपल असावी. जेव्हा जेव्हा मार्केट पडेल, जसं काल पडलं, तेव्हा चांगल्या फंडामेंटल स्टॉक्स मध्ये खरेदी करा. तुमचा पोर्टफोलिओ फक्त बँकिंग किंवा IT वर अवलंबून ठेवू नका. त्यात आता थोडं डिफेन्स, थोडं फार्मा, थोडं मॅन्युफॅक्चरिंग असं ऍड करा. मार्केट 25,000च्या खाली जाओ किंवा 30,000च्या वर, तुमची SIP थांबता कामा नये, कारण लॉंग टर्म मध्ये मार्केट वरच जाणार आहे. बजेट येतात आणि जातात, पण तुमची संपत्ती ही संयम आणि शिस्तीने बनते. तुम्हाला हे बजेट कसं वाटलं? याला 10 पैकी किती मार्क्स द्याल? आणि तुमचे आवडते सेक्टर कोणते हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इन्व्हेस्टर मित्रांना शेअर नक्की करा. आणि हो, ब्रोकरेज वाचवण्यासाठी ब्लिंकेक्सची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्याचा नक्की फायदा घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि हुशारीने इन्व्हेस्टमेंट करा. धन्यवाद.